कारण सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे, की आम्हाला पती किंवा वडील नाही आणि आम्ही आमच्या घरातील दुसऱ्या सदस्यांच्या आधार नंबरवरती दुसरा ओ-टी-पी घेतलाय. तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डवरती त्यांचा दुसरा ओ-टी-पी घेऊन के-वाय-सी पूर्ण केलेले आहे. आता या जाळामध्ये ती लाडकी बहीण नाही, तर तो जो व्यक्ती आहे ज्याचा आधार कार्ड वापरलंय ते दोघंही गुंतणार आहेत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास विभागाकडून प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ज्यामध्ये ई-के-वाय-सी बाबत ही अपडेट आहे. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, त्यांनी त्यांचा दुसरा ओ-टी-पी कसा घ्यायचा आणि ज्या माता भगिनींनी दुसऱ्या ओ-टी-पीसाठी आपल्या घरातील दुसऱ्या पारिवारिक मेंबरचा या ठिकाणी आधार कार्ड टाकून ओ-टी-पी घेतलेला आहे, त्यांना आता कोणते प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत या संदर्भातील माहिती या जी-आर मध्ये आलेली आहे. आणि ज्यांना ई-के-वाय-सी करताना टेक्निकल एरर, ओ-टी-पी न येणे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना कशी ही ई-के-वाय-सी करायची किंवा ज्यांची ई-के-वाय-सी चुकली असेल त्यांना आता एडिटचं बटन केव्हा मिळेल या संदर्भातील माहिती या शासन निर्णयामध्ये आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची या संदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आता या शासन निर्णयाचे संदर्भ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सगळे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. आपण डायरेक्ट पाहूया की लाडक्या बहिणींसाठी या नवीन आलेल्या आजच्या जी-आर मध्ये काय माहिती आहे. आता या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय, महाराष्ट्र राज्यात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांचे आरोग्य, पोषण, निर्णय क्षमतेत वाढ करण्याचा उद्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये इतका आर्थिक लाभ देण्यात येत आहे. तसेच आगामी काळात हा लाभ 2,100 रुपयेपर्यंत वाढवण्याचा शासन विचार करीत आहे. म्हणजेच तुम्हाला 1,500 रुपये मिळतील आणि 2,100 रुपये आम्ही चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि या जी-आर मध्ये देखील सांगितलंय की येणाऱ्या पुढील आगामी काळामध्ये तुमचे 1,500 रुपयांची 2,100 रुपये करण्यात येतील. आता हा लाभ चालू राहण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेस आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यासाठी शासनाने 60 दिवसांचा कालावधी निश्चित केलेला होता. सदर कालावधी 18 नोव्हेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल या ठिकाणी 2 महिने दिले होते ई-के-वाय-सी करण्यासाठी आणि येत्या 18 नोव्हेंबर 2025 ला हा ई-के-वाय-सी करण्याचा कालावधी संपणार आहे. मात्र काही लाभार्थ्यांनी तांत्रिक कारणामुळे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. म्हणजेच त्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत, ज्यामुळे त्यांना के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. जसं की पोर्टल साईट लोड न होणे किंवा मोबाईलवरती ओ-टी-पी न येणे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स माता भगिनींना सामोरं जावं लागत आहे. तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या लाभार्थी महिलांना पती किंवा वडील नाही. आता या जी-आरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही, तर त्यांनी ई-के-वाय-सी कशी करायची. कारण सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे, की आम्हाला पती किंवा वडील नाही आणि आम्ही आमच्या घरातील दुसऱ्या सदस्यांच्या आधार नंबरवरती दुसरा ओ-टी-पी घेतलाय. तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डवरती त्यांचा दुसरा ओ-टी-पी घेऊन के-वाय-सी पूर्ण केलेले आहे. आता या जाळामध्ये ती लाडकी बहीण नाही, तर तो जो व्यक्ती आहे ज्याचा आधार कार्ड वापरलंय ते दोघंही गुंतणार आहेत. तर ती कशी गुंततील आपण ते पुढे पाहणार आहोत. आता कामगार मित्रांनो, आपल्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी काय केलंय, की दुसऱ्या ओ-टी-पी तिचा पती किंवा वडील हे नसल्यामुळे तिने काय केलेलं आहे, आधार लिंक मोबाईलवर पाठवला जातो. पती किंवा वडील दुसरा ओ-टी-पी पाठवला जातो, हे तर क्लिअर झालं. त्यामुळे वडील किंवा पती नसलेल्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी दुसरा ओ-टी-पी मिळत नाही. महिला व बाल विकास विभागाने सदर समस्या विचारात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक ठरवलेलं आहे. आता यावरती अजूनही काही अपडेट आलेले नाही. फक्त आणि फक्त 4 ते 5 दिवस राहिलेत के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी. पण अजूनही त्यावरती कुठलाही एक सुधारित जी-आर आलेला नाही, की ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची. या शासन निर्णयामध्ये आदिती तटकरे मॅडम, त्याच प्रकारे एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिला व बाल विकास विभागाला हाताशी घेऊन लाडक्या बहिणींचे प्रश्न मिटवलेले आहेत. या शासन निर्णयामध्ये
सगळ्या लाडक्या बहिणींचे पडलेले प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची माहिती आहे. यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, की सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया 18 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे लाडक्या बहिणींसाठी हा आदेश आपल्या सरकारने काढलेला आहे, की लाडक्या बहिणींनी 2025च्या नोव्हेंबर महिन्यातील 18 तारखेपर्यंत त्यांची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. या कालावधीनंतर प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुढील त्यांचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जर लाडक्या बहिणींनी त्यांची के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा तसंच ठेवलं तर त्यांचा लाभ बंद होईल. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाकडून लाभार्थ्यांना येणारी तांत्रिक अडचणीवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल व सहाय्यता केंद्राची सुविधा प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल. पण अजून असं काहीही झालेलं नाही. फक्त 4 ते 5 दिवस राहिलेत आणि कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सहाय्यता कमिटी किंवा काही आशा किंवा बालवाडी संघनिका या ठिकाणी ज्या महिला असतात त्यांना या ठिकाणी मदतीसाठी सांगितलेलं नाही. ज्या लाभार्थ्यांनी किंवा महिलांनी पती किंवा वडील उपलब्ध नाहीत, निराधार असतील, विधवा असतील, घटस्फोटित असतील, त्यांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. आता आपण ते पाहूयात की नेमके कोणते ते पर्याय आहेत. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींचा खरा फसवा-फसवीचा खेळ चालू होतो. तो म्हणजे कसा, की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, अशा लाभार्थी महिलांनी त्यांच्या घरातील इतर प्रौढ सदस्यांचा जसं की भाऊ असतील, मुलगा असेल, नातू असेल किंवा जावई असेल, यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून दुसरा ओ-टी-पी घेऊन के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी. तथापि, त्या व्यक्तीचा आधार क्रमांक पूर्वी कोणत्याही इतर महिलेसाठी ई-के-वाय-सी प्रक्रियेत वापरलेला नसावा, याची खाते लाभार्थ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियावर व काही पेपरमध्ये देखील या बातम्या आल्या होत्या, की त्या लाडक्या बहिणींनी दुसऱ्या व्यक्तीचं या ठिकाणी आधार कार्ड टाकून त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करा. पण कुणीही असं करू नये, कारण यामुळे जो तो व्यक्ती असेल ज्याचं तुम्ही आधार कार्ड वापरले, त्याला देखील भविष्यात अडचणी पाहायला मिळू शकतात. आणि जी लाडकी बहीण आहे तिला फक्त पती किंवा वडील जर टाकायला लावलेला आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर सगळी माहिती येते. जर पती किंवा वडीलचं त्या ठिकाणी नातं दिसलंच नाही, कारण तुम्ही फॉर्म भरताना तुमचं पतीचं नाव टाकलेलं असेल किंवा वडिलांच्या नावाने फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही आता आधार कार्ड दुसऱ्याचंच दिलं, तर ते त्या ठिकाणी सिंक होणार नाही आणि 100% तुमचा लाभ बंद करण्यात येईल. हा एक जाळ आहे. लाडक्या बहिणी अर्ध्यांपेक्षा जास्त, जे जास्त वयाच्या आहेत किंवा ज्यांना लाभाची गरज नाही, अशा लाडक्या बहिणी योजनेतून काढून टाकण्यासाठी सरकारने हा खेळलेला महिलांसोबतचा लाभ आहे. आता लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, की या संदर्भात लाभार्थी महिला स्वयं घोषणा सादर करतील, की त्या वापर असलेल्या आधार क्रमांकावर इतर लाभार्थी वापरलेला नाही. तुम्ही या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि कोणीही घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या नावावरती ओ-टी-पी टाकून त्यांची ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू नका. याने काय होणार आहे, तुमचाच तोटा होणार आहे. जर तुम्ही दुसऱ्यांच्या आधार कार्डने जर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केले, तर 100% याचं कारण काय असेल, की तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला की योजनेतून काढून टाकण्याचा हा प्री प्लॅन आहे, म्हणजेच त्यांनी केलेला प्लॅन आहे, की तुम्हाला योजनेपासून कसं बाद करायचं. त्यामुळे लाडक्या बहिणींनी एक लक्षात घ्या, कुणीही दुसऱ्यांचा आधार कार्ड टाकू नका. आता त्यांना ऑप्शन दुसरं काय आहे, की ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी के-वाय-सी कशी करायची. अजूनही 2 ते 3 दिवस राहिलेत. यामध्ये काही अपडेट आली तर आपण पाहूयात. आणि 18 नोव्हेंबर पर्यंत जर काही अपडेट आली नाही, तर कोणत्याच लाडक्या बहिणीने या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया करायची नाही. तुम्हाला 18 नोव्हेंबर नंतर एक वेगळा टाइम देखील दिला जाऊ शकतो, की ज्यांना पती किंवा वडीलचा आधार नंबरने ओ-टी-पी घ्यायला प्रॉब्लेम्स आले होते, अशांसाठी साईट पुन्हा 10 दिवस ओपन होऊ शकते किंवा या ठिकाणी 15 दिवस किंवा 1 महिन्यासाठी देखील आपलं सरकार ओपन करू शकतं. त्यामुळे सरकारच्या लक्षात कदाचित ही चुकी झालेली नसेल किंवा लक्षात आलेली नसेल, की ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत त्यांनी त्यांचा ओ-टी-पी कसा घ्यायचा. त्यामुळे त्यांनी 2 महिने या संदर्भातील अपडेट दिलेले नाही. आणि तुम्ही देखील कुणीही के-वाय-सी करू नका. ज्यांना पती किंवा वडील नाहीत यावरती एक सुधारित जी-आर आला, की आपल्या चॅनलवरती तो पाठवला जाईल. पण तो सगळ्यांनी पाहायचा आहे. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट केलं, तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्या संदर्भातील माहिती कळणार आहे.